हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा प्रॅक्टिस सेट 2.4 मधील एक्झाम्पल्स पाहणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यूज ऑफ ए, बी अँड सी. आपल्याला जे इक्वेशन्स दिलेले आहेत ते जनरल फॉर्मशी आपल्याला कंपेअर करायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला ए, बी आणि सीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. पहा फर्स्ट एक्झाम्पल, x square minus 7x plus 5 is equals to 0. हे इक्वेशन काय करू आपण फर्स्ट लिहून घेऊ. हे इक्वेशन x square minus 7x plus 5 is equals to 0. आता हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, जनरल फॉर्मशी कंपेअर करायचं आहे. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ, आता जनरल फॉर्म काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. आता ह्या इक्वेशनमध्ये पहा x स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, काय नाही म्हणजे इथे काय 1, म्हणजेच a ची व्हॅल्यू काय येईल 1. a इज इक्वल्स टू 1. आता एक्सचा कोएफिशियंट काय बी, येथे पहा एक्सचा कोएफिशियंट काय -7, म्हणजेच बीची व्हॅल्यू काय येईल -7. त्यानंतर आहे कॉन्स्टंट टर्म सी, सीची व्हॅल्यू काय येईल पहा येते 5 येईल. सी इज इक्वल्स टू 5. अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यानंतर पहा सेकंड एक्झाम्पल, 2m स्क्वेअर इज इक्वल्स टू 5m -5. इक्वेशन लिहून घेऊ आपण पहिला. 2m स्क्वेअर 5m या साईडला आल्यानंतर काय होईल -5m, आणि हे 5 आपण या साईडला घेतल्यानंतर याचं साईन काय मायनस आहे, हे काय होईल प्लस 5 इज इक्वल्स टू 0. आता हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, जनरल फॉर्मशी कंपेअर करायचं आहे. कंपेअरिंग दिस इक्वेशन with ax square plus bx plus c is equals to 0. आता पहा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय a, येते एक्स स्क्वेअर म्हणजेच काय आपण इथे कन्सिडर करू एम स्क्वेअरचा कोएफिशियंट काय 2, म्हणजे इथे a ची व्हॅल्यू काय येईल 2 येईल. आता एक्सचा कोएफिशियंट b, इथे काय एमचा कोएफिशियंट -5, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय येईल -5. c ही काय कॉन्स्टंट टर्म, इथे कॉन्स्टंट टर्म काय 5, म्हणजे c चा कोएफिशियंट काय 5. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा, y स्क्वेअर इज इक्वल्स टू 7y. फर्स्ट आपण इक्वेशन लिहून घेऊ. आता हे इक्वेशन आपल्याला काय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. त्यासाठी आपण काय करू, हे 7y लेफ्ट साईडला घेऊ. पहा y स्क्वेअर इकडे आल्यानंतर काय होईल, याचं सेम -7y. आता इथे कॉन्स्टंट टर्म नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय घ्यावे लागेल 0 प्लस 0 इज इक्वल्स टू 0. आता हे इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्मशी कंपेअर करायचं आहे. कंपेअरिंग this equation with ax square plus bx plus c is equals to 0. आता x स्क्वेअरचा कोएफिशियंट a, म्हणजेच इथे y स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, काही नाही म्हणजे 1, म्हणजेच a ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1. त्यानंतर एक्सचा कोएफिशियंट b, म्हणजेच इथे एक्सच्या ठिकाणी काय आहे वायचा कोएफिशियंट काय आहे -7, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला -7. c ही काय कॉन्स्टंट टर्म, इथे कॉन्स्टंट टर्म काय 0, म्हणजेच आपल्याला c ची व्हॅल्यू काय मिळेल 0. 2 पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल पहा, x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. आता हे इक्वेशन आपण जनरल फॉर्मशी कंपेअर करून
प्रथम ए, बी आणि सीच्या व्हॅल्यू काढून घेऊया. पहा, इक्वेशन लिहून घेऊ आपण. x² + 6x + 5 = 0. Comparing this equation with ax² + bx + c = 0. आता a ची व्हॅल्यू काय मिळेल पहा आपल्याला. येथे x² चा कोएफिशियंट काय आहे 1, म्हणजेच a ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1. x चा कोएफिशियंट काय आहे 6, म्हणजेच आपल्याला b ची व्हॅल्यू काय मिळेल 6. c ही कॉन्स्टंट टर्म आहे, इथे कॉन्स्टंट टर्म 5 आहे, म्हणजे c ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 5. आता प्रथम काय करायचं आपण, b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, का लिहिते मी इथे फॉर्म्युला. x = -b प्लस -b² - 4ac/2a हा आपला फॉर्म्युला आहे. आता प्रथम काय करायचं आपण, b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची. पहा, b² - 4ac = b ची व्हॅल्यू काय आहे 6. 6 चा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू काय आहे 1 × c ची व्हॅल्यू काय आहे 5. 6 चा स्क्वेअर काय येईल 6 × 6 = 36 -4 × 1 = 4 4 × 5 = 20. 36 - 20 किती येईल पहा 16 येईल. 6 मधून 0 गेले 6, 3 मधून 2 गेला 1, म्हणजेच b² - 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली, 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 16. आता ही व्हॅल्यू आपण काय करायची, या इक्वेशनमध्ये पुट करायची. पहा, x = -b आता b ची व्हॅल्यू काय 6, म्हणजे इथे काय -6 प्लस b² - 4ac याची व्हॅल्यू आपण काढून घेतलेली, किती आलेली आहे 16 अपॉन 2a 2 × a. आता a ची व्हॅल्यू काय आहे 1, म्हणजे इथे काय 2 × 1 = -6. इथे साइन काय प्लस -16 चा स्क्वेअर रूट काय 4 अपॉन 2 × 1 = 2. आता ह्या व्हॅल्यू काय करायचं आपण, x = एकदा काय घ्यायची, येथे प्लस साइन घ्यायचं आणि एकदा मायनस. -6 + 4 अपॉन 2 और x आता काय एकदा प्लस घेतलं, एकदा काय घ्यायचं मायनस. -6 - 4 अपॉन 2. -6 + 4 काय येईल 2, म्हणजेच काय लिहिते -2 अपॉन 2. -6 + 4 काय येईल -2, म्हणजेच येथे येईल -2 अपॉन 2, म्हणजेच किती येईल 2 × 1 = 2 2 × 1 = 2, म्हणजेच येथे काय येईल -1. x ची व्हॅल्यू काय येईल -1 और x इथे काय होईल पहा -6 - 4 किती येईल -10. मायनस काय येईल साइन मायनस येईल आणि यांची काय होईल ॲडिशन. 6 + 4 10 अपॉन 2 2 × 1 = 2 2 × 5 = 10, म्हणजेच x = -5 ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. अशा प्रकारे काय करायचं, हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा कसं सॉल्व केलं आपण एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. x² - 3x - 2 = 0. आता हे इक्वेशन फर्स्ट आपण लिहून घेऊ. x² - 3x - 2 = 0. हे इक्वेशन पहिलं आपण काय करायचं, जनरल फॉर्मशी कंपेअर करायचं. कंपेअरिंग दिस इक्वेशन
with ax square plus bx plus c is equals to 0. यावरून काय करायचं आपण ए बी आणि सी याची व्हॅल्यू काढून घ्यायच्या. आता ए ची व्हॅल्यू काय येईल एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे म्हणजेच ए ची व्हॅल्यू 1. एक्सचा कोएफिशियंट काय -3 म्हणजेच बी ची व्हॅल्यू काय येईल -3. त्यानंतर सी म्हणजेच कॉन्स्टंट टर्म काय येते -2 म्हणजे सी ची व्हॅल्यू येईल -2. ए म्हणजेच काय एक्सचा कोएफिशियंट एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, बी म्हणजेच एक्सचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजेच काय सी. आता काय करायचं आपण बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू फर्स्ट काढून घ्यायची. बी स्क्वेअर -4ac इज इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू किती आहे -3 3चा स्क्वेअर -4ac ए ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू सी सी ची व्हॅल्यू किती आहे -2 -3चा स्क्वेअर काय येईल 9 -4 1 जार 4 4 2 जार 8 -8 येथे पण मायनस साइन येईल आणि याचा मल्टिप्लिकेशन पण काय येईल -8 मग मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजे 4 1 जार 4 4 2 जार 8 ते काय येईल +8. हे मायनस साइन हे मायनस साइन काय होईल मायनस मायनस प्लस 9 - 8 17 म्हणजेच आपल्याला बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू किती मिळाली 17. आता काय करायचं आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. एक्स इज इक्वल्स टू -b प्लस मायनस बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a. आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. पहा बी ची व्हॅल्यू किती आहे -3. आता इथे काय आहे मायनस साइन आहे पहिला आणि बी ची व्हॅल्यू पण काय -3 मग आपल्याला परत काय लागेल इथे ब्रॅकेटमध्ये -3 प्लस मायनस बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू किती मिळाली 17 अपॉन 2 इंटू ए 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस मायनस काय होईल येते +3 प्लस मायनस 17 √17 अपॉन 2 1 जार 2. आता आपल्याला काय करावं लागेल एकदा येथे प्लस साइन घ्यावं लागेल आणि एकदा मायनस साइन घ्यावं लागेल आणि एक्सच्या व्हॅल्यू लिहाव्या लागतील. एक्स इज इक्वल्स टू 3 येथे प्लस घेऊ प्रथम आपण प्लस √17 अपॉन 2 और एक्स इज इक्वल्स टू 3 आता मायनस साइन घेऊ 3 मायनस √17 अपॉन 2 हे काय मिळालं आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल पहा 3m² + 2m - 7 इज इक्वल्स टू 0. प्रथम आपण इक्वेशन लिहून घेऊ 3m² + 2m - 7 इज इक्वल्स टू 0. आता इक्वेशन आपण जनरल फॉर्मशी कंपेअर करू. कंपेअरिंग this equation with ax² plus bx plus c is equals to 0. आता a ची व्हॅल्यू काय मिळेल पहा आपल्याला m² चा कोएफिशियंट काय 3 म्हणजेच a ची व्हॅल्यू किती आहे 3. m चा कोएफिशियंट किती आहे 2 म्हणजेच b ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि c कॉन्स्टंट टर्म काय आहे -7 म्हणजे ते काय -7. इथे आपण साइन काय करायचं लिहायचं आहे -7 लिहायचं आहे. 7 लिहिलं तर काय होईल आपला आन्सर चुकेल. आता प्रथम b² -4ac ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. b ची व्हॅल्यू किती आहे 2 चा स्क्वेअर -4 इंटू a इंटू c 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू c ची व्हॅल्यू किती आहे -7
2चा स्क्वेअर काय 4 मायनस, आता इथे पण मायनस सेन आहे, इथे पण मायनस, म्हणजे मायनस मायनस काय प्लस. 4 3 जार 12, 12 7 जार 84. 84 प्लस 4 किती येईल 88. म्हणजेच आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती मिळाली 88. आता फॉर्म्युला लिहू आपण. एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बीची व्हॅल्यू काय पहा 2, म्हणजे इथे काय येईल मायनस येणार पहिला मायनस 2 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 88 अपॉन 2a, म्हणजेच 2 इंटू a. एची व्हॅल्यू काय 3, म्हणजेच इथे काय 2 इंटू 3 मायनस 2 प्लस मायनस. आता हे आपण कसं लिहू शकतो पहा 4 इंटू 22, 22 4 जार 88. हेच आपण काय केलं 4 इंटू 22 लिहिलं अपॉन 2 इंटू 3. आता ह्यामधून आपण काय करू शकतो 2 कॉमन काढू शकतो. पहा 2 ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा, इथे काय राहील मायनस 1 प्लस मायनस 4चा स्क्वेअर रूट काय येईल 2, 2 अपॉन 20 रूट 22 अपॉन 2 इंटू 3. आता हे 2 काय होईल कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला इथे काय मिळेल पहा मायनस 1 प्लस मायनस सॉरी हे 2 पण काय होईल इथे आपण कॉमन काढलेलं आहे, म्हणजेच इथे फक्त 22 राहील रूट 22 अपॉन 3. इथे काय येईल 4चं स्क्वेअर रूट 2 येईल आणि हे 2 आपण काय केलेलं आहे इथं कॉमन घेतलेलं आहे, म्हणून हे 2 काय केलं आपण कॅन्सल केलं. पहा म्हणजेच आपल्याला काय मिळेल एक्सची व्हॅल्यू मायनस 1, प्रथम आपण इथे प्लस साईन घेऊ, प्लस रूट 22 अपॉन 3 और एक्स इज इक्वल्स टू मायनस 1. आता इथे मायनस साईन घेऊ, मायनस रूट 22 अपॉन 3. ह्या काय मिळाल्या आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. पहा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं आपण. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल 4 पहा 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल्स टू 0. प्रथम आपण हे एक्झाम्पल लिहून घेऊ. 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आता इक्वेशन आपण काय करू कंपेअर करू जनरल फॉर्मशी. कंपेअरिंग दिस इक्वेशन with ax square plus bx plus c is equals to 0. a ची व्हॅल्यू काय मिळेल पहा m स्क्वेअरचा कोएफिशियंट काय 5, म्हणजेच आपल्याला काय मिळेल a ची व्हॅल्यू 5. m चा कोएफिशियंट किती आहे -4, म्हणजेच b ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -4 आणि c ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला कॉन्स्टंट टर्म -2. c इज इक्वल्स टू -2. आता आपण काय करू बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ. बी ची व्हॅल्यू काय पहा -4 आहे, म्हणजेच इथे काय येईल -4चा स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच 4 इंटू a इंटू c. 4 इंटू a किती आहे 5 इंटू c. c किती आहे -2. -4चा स्क्वेअर काय येईल 4 4 जार 16. -4 इंटू -4 काय येईल +16 मायनस. आता इथे पण मायनस आहे ना, इथे पण मायनस मायनस काय होईल प्लस होईल. 4 5 जार 20, 22 जार 40, 60 प्लस 40 इथे येईल पहा 40 प्लस 10 50 प्लस 6 56 येईल. म्हणजेच आपल्याला बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू काय मिळाली 56.
आता फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. व्हॅल्यू पुट करू आपण. मायनस बीची व्हॅल्यू काय -4 आहे. म्हणजे आता आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये -4 लिहायचं. हे पैसे आपण मायनस साईन लिहायचं आहे आणि त्यानंतर बीची व्हॅल्यू पण काय -4 म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं. प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली पहा 56 अपॉन 2a म्हणजेच 2 इंटू ए. 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5. 2 इंटू 5 इज इक्वल्स टू मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजेच इथे काय होईल 4 प्लस मायनस. आता हे कसं लिहायचं आपण 56 4 इंटू 14 लिहू शकतो आपण. 4 इंटू 14 कारण 14 इंटू 4 किती येतं 56 म्हणजे आपल्याला 4चं स्क्वेअर रूट 2 काय करता येईल बाहेर घेता येईल. 2 5 जार किंवा आपण 2 इंटू 5 लिहू येते पहा 2 इंटू 5. आता काय करता येईल आपल्याला प्रथम आपण असं लिहून घेऊ 4 प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट काय येईल 2 ते आपण बाहेर घेऊ शकतो. 2 अपॉन इथे काय येईल 14 अपॉन 2 इंटू 5. 2 इंटू 5 आपण असंच का ठेवलं कारण आपण यामधून काय करू शकतो मग 2 कॉमन काढू शकतो आणि मग नंतर 2 कॅन्सल करू शकतो. आता यामध्ये आपण 2 कॉमन काढू शकतो. 2 कॉमन काढल्यानंतर काय राहील पहा इथे 2च राहील. त्यानंतर प्लस मायनस हे 2 आपण बाहेर घेतलेले कॉमन म्हणजे इथे काय राहील रूट 14 अपॉन 2 इंटू 5. हे 2 काय होईल कॅन्सल होईल. इज इक्वल्स टू इथे काय राहील 2 प्लस मायनस रूट 14 अपॉन 5. 2 प्लस मायनस रूट 14 अपॉन 5 ही आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो पहा आन्सर. एकदा काय लिहायची एक्सची व्हॅल्यू एकदा प्लस साईन घ्यायचं आणि एकदा मायनस. 2 प्लस रूट 14 अपॉन 5 और सेकंड व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला एक्स इज इक्वल्स टू 2 इथे साईन घ्यायचं काय घ्यायचं आता मायनस 2 मायनस रूट 14 अपॉन 5. ह्या काय मिळाल्या आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत पहा. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल पहा y स्क्वेअर प्लस 1 अपॉन 3y इज इक्वल्स टू 2. आता काय करावं लागेल आपल्याला ही 2 ही टर्म काय करावी लागेल या साईडला घ्यावी लागेल. पहा y स्क्वेअर प्लस 1 अपॉन 3y हे 2 या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. -2 इज इक्वल्स टू 0. फर्स्ट इथे काय आहे डिनॉमिनेटरला 3 म्हणजे या इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल हे 3 कॅन्सल करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 कॅन्सल होईल. मग आपण फर्स्ट काय करू या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. काय येईल पहा इथे 3y स्क्वेअर प्लस 1 अपॉन 3y इंटू 3 मायनस 2 इंटू 3 इज इक्वल्स टू 0 इंटू 3. आता इथे हे 3 आणि हे 3 काय होईल इथे कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा काय मिळेल इक्वेशन 3y स्क्वेअर प्लस y मायनस 2 3 आर 6 इज इक्वल्स टू 0 इंटू 3 0. आता आपण काय करू ए बी आणि सी च्या व्हॅल्यू काढून घेऊ. ए ची व्हॅल्यू काय येईल पहा y स्क्वेअरचा कोएफिशियंट 3 आहे म्हणजेच a ची व्हॅल्यू 3 मिळेल. y चा कोएफिशियंट काय 1 म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळेल 1 आणि c ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला -6. आता काय करू आपण b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय करू आपण काढून घेऊ. b स्क्वेअर मायनस 4ac पहा b ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे म्हणजे इथे काय येईल 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू सी. मग a ची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू सी. सी ची व्हॅल्यू काय -6 इज इक्वल्स टू
1चा स्क्वेअर काय येईल 1, येथे मायनस मायनस काय होईल प्लस, 4 3 जार 12, 12 6 जार 72, 72 प्लस 1 किती येईल 73. म्हणजेच आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली 73. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. व्हॅल्यू पुट करू आपण. पहा मायनस बी, बीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1, प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 73. ते लिहू आपण 73 अपॉन 2 इंटू ए, 2 इंटू ए, एची व्हॅल्यू किती आहे 3, म्हणजेच येते काय 2 इंटू 3. एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मग आपल्याला मायनस 1 प्लस मायनस रूट 73 अपॉन 2 3 जा 6. आता एकदा आपण काय करू प्लस साईन घेऊ, एकदा मायनस साईन घेऊ आणि एक्सची व्हॅल्यू लिहू. एक्स इज इक्वल्स टू मायनस 1 प्लस रूट 73 अपॉन 6 और एक्स इज इक्वल्स टू मायनस 1. आता प्लस साईन घेतला आपण, आता इथं मायनस घ्यायचं, मायनस रूट 73 अपॉन 6. ह्या काय मिळाल्या आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. हा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. प्रथम आपण इक्वेशन लिहून घेऊ. 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. आता इक्वेशन काय करू आपण जनरल फॉर्मशी कंपेअर करून घेऊ. कंपेअरिंग this equation with ax square plus bx plus c is equals to 0. इथे h व्हॅल्यू काय मिळेल पहा आपल्याला x स्क्वेअरचा कोएफिशियंट 5 म्हणजे h व्हॅल्यू काय मिळेल 5. x चा कोएफिशियंट काय 13 म्हणजे b ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 13 आणि c कॉन्स्टंट टर्म काय प्लस 8 म्हणजे c ची व्हॅल्यू काय मिळेल 8 मिळेल आपल्याला. आता काय करू आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू किती आहे 13 म्हणजे इथे काय 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c. a ची व्हॅल्यू आहे 5 इंटू c ची व्हॅल्यू आहे 8. 13 चा स्क्वेअर किती आहे पहा 13 इंटू 13 169 मायनस 4 5 जार 20 28 जार 160 169 मायनस 160 किती येईल 9. म्हणजेच आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली 9 मिळाली. आता काय करू आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे 13 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 9 म्हणजे इथे काय होईल 9 अपॉन 2a 2 इंटू a. ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5 2 इंटू 5 मायनस 13 प्लस मायनस आता 9चं स्क्वेअर रूट काय आहे 3 म्हणजे इथे काय घेता येईल आपल्याला 3 2 5 जार 10. आता एक्सची व्हॅल्यू पहा कशी लिहिता येईल आपल्याला. एक्स इज इक्वल्स टू एकदा आपण येथे प्लस साईन घेऊ एकदा मायनस साईन घेऊ. मायनस 13 प्लस 3 अपॉन 10. एक्स इज इक्वल्स टू मायनस 13 प्लस 3 किती येईल मायनस 10 येईल अपॉन 10. ते मायनस साईन आहे ते प्लस म्हणजे त्यांची सबट्रॅक्शन होईल. 13 मधून 3 गेले 10
आणि साईन काय येईल, मोठ्या संख्येचं मोठ्या नंबरचं साईन येईल, म्हणजेच -10 येईल. -10/10, 10 1 जार 10, 10 1 जार 10, म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळेल, x-1 ही मिळाली आपल्याला पहिली व्हॅल्यू. आता दुसरी व्हॅल्यू पहा, ते और आता इथे मायनस साईन घेऊ आपण. x = इथे प्लस घेतलेला आहे, आता मायनस घेऊ. -13 - 3 = 10. सॉरी, x = -13 - 3/10 -13 - 3 किती येईल, मायनस आहे, म्हणजे याची ॲडिशन होईल आणि साईन काय येईल, मायनस. 13 + 3 16 आणि साईन -10. बघा, 2 8 जार 16, 2 5 जार 10. Therefore x = -8/5. पहा एक्झाम्पल आपण कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.